ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 3 कोटीहून अधिक किमतीचा चरस आणि ट्रामाडॉल कॅप्सूल जप्त. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3,03,64,814 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत 3 किलो 20 ग्रॅम चरस तसंच ट्रामाडॉल युक्त 12,984 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून 2 वेळा शिक्षा भोगलेल्या मुख्य आरोपीसह जम्मू काश्मीरमधील आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून 8 मे रोजी खारेगाव टोलनाका परिसरात कारवाई केली. या कारवाई दरम्यान फिरोज अब्दुल खान वय वर्ष 52 याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून सुमारे 3 कोटी 2 लाख रुपयांचा 3 किलो 20 ग्रॅम चरस तसंच 1,48,504 रुपयांच्या कॅप्सूल्स, रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील पुढील तपास करत आहेत. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जम्मू काश्मीरमधील 2 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ गुलाम मोहम्मद शेदा याला 19 मे रोजी अटक करण्यात आली, तर शौकत अजीज मीर उर्फ जुबेर याला 6 जून रोजी जम्मू काश्मीरमधील संवेदनशील भागातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयानं त्याला 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात चरस हा अंमली पदार्थ जम्मू काश्मीरमधून आणण्यात आल्याचं निष्पन्न झालं असून ट्रामाडॉल कॅप्सूलच्या मोठ्या तक्रारींचं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य आरोपी फिरोज अब्दुल खान याच्या विरोधात यापूर्वी देखील NCB अहमदाबाद आणि NCB जम्मू येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असून त्याला 2 वेळा शिक्षा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली होती की खारेगाव टोल नाक्याजवळ काही इसम हे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाटील आणि त्यांच्या टीमने ACP विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये फिरोज खान राहणार अंकलेश्वर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून एकूण 3 किलो चरस आणि 12,000 ट्रॅमाडॉल मेडिसिनल टॅबलेट असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानं तांत्रिक तपास आणि अधिक माहिती घेतली असता सदरचा अंमली पदार्थ हा जम्मू काश्मीर राज्यातून पुरवला गेल्याची माहिती निष्पन्न झाली. त्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम ही जम्मू काश्मीर येथे गेली. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक मोहम्मद अशरफ हा राहणार अनंतनाग जम्मू काश्मीर आणि दुसरा शौकत अजीज मीर राहणार कुपवाडा जम्मू काश्मीर या दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या टीमने जम्मू काश्मीर येथून ताब्यात घेतलं. त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये शौकत अजीज मीर याची पोलीस कोठडी ही 12 जून पर्यंत आहे. त्याचबरोबर फिरोज खान मुख्य जो आरोपी आहे त्याची देखील सध्या न्यायालयीन कोठडी आहे. त्याला आम्ही पुन्हा पोलीस कोठडीमध्ये घेऊन अधिक तपास करीत आहोत. याच्यामधील मुख्य आरोपी फिरोज खान याच्यावर यापूर्वी NCB कडून 2 गुन्हे दाखल आहेत. एक 2008 मध्ये त्याच्याकडून चरस 11 किलो चरस जप्त करण्यात आला होता आणि 2017 मध्ये 10 किलो चरस जप्त करण्यात आलं, ज्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे, शिक्षा झालेला आहे. तो शिक्षा भोगून पुन्हा जेल रिलीज झाला होता, जामीन ह्याच्या जेलमधून सुटला होता. पुन्हा त्यानं अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे. सदरच्या तपासामध्ये सदरचा मुद्देमाल हा जम्मू काश्मीर मधून सप्लाय झाला, त्याचबरोबर भारताच्या अनेक राज्यामध्ये देखील सप्लाय झाल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. याबरोबर या गुन्ह्यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, यांचे कोण साथीदार आहेत का, याचा देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाची टीम तपास करत आहे.